गुड मॉर्निंग. हाय फ्रेंड्स, लक्ष द्या. गेल्या वेळेस आपण इकॉनॉमिक्स शिकवत होतो. आज सोमवारचा आपला इकॉनॉमिक्सचा पिरियड असतो. गेल्या वेळेस आपण इकॉनॉमिक्सचा 14 पेज नंबरपर्यंत आलेलो, पेज नंबर 14 पर्यंत आलेलो होतो. त्यामधलं आपलं चाललेलं होतं क्रिटिसिझम ऑफ द लॉ, म्हणजे सिद्धांतावरील टीका. टीका म्हणजे काय? जसं आपण शेजाऱ्यांशी कधी कधी म्हणजे बघा, शेजारी हे असतात, आपल्या सुखदुःखात ते सामील असतात. पण शेजारी हा असा असतो की आपल्याला सुधरवणारा असतो असं म्हणतात. का म्हणजे का? त्याचं मागचं कारण असतं की आपले चांगले गुणसुद्धा कधी कधी दाखवतात. वेळ पडल्यास आपल्याशी भांडतात, वेळ पडल्यास आपल्याशी गोड बोलतात. गोड बोलत असताना थोडंसं कसं असतं माहिती आहे की आपल्या चुका पण आपल्याला सांगतात, बरोबर ना? मग जेव्हा आपल्याला भांडतात तेव्हा आपल्याला आपल्या चुका कळतात, म्हणजे आपल्यामध्ये त्रुटी काय आहेत, आपल्यावरती टीका करतात की तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात. हा म्हणजे आपल्यामध्ये काय दोष आहेत हे आपल्याला दाखवतात. म्हणून शेजारी असावे, बरोबर ना? तर अनरिअलिस्टिक अझम्पशन्स त्यातला पहिला भाग आहे, ज्याला आपण म्हणतो अवास्तव गृहीतके. अझम्पशन्स म्हणजे मी गेल्या वेळेस तुम्हाला एक चंद्र आणि सूर्याचं उदाहरण दिलेलं होतं. अझम्पशन्स म्हणजे गृहीतके, बरोबर ना? आता ही आपल्याला 10वीला होती भूमितीमध्ये, जॉमेट्रीमध्ये, बरोबर ना? अझम्पशन्स म्हणजे व्हॉट? तर आपल्याला हे 10वीला होतं. The law of diminishing marginality is based upon various assumptions like homogeneity, continuity, constancy, rationality, etc. But it is difficult to fulfill all these conditions at the point of time. बघा, गट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा एकजिनसीपणा म्हणजे काय? तर एकसारखा आणि सातत्य म्हणजे सतत बाळगणारा, स्थिरता, एक कॉन्स्टंट असलेला, विवेकशीलता या गृहितकांवरती आधारित आहे. जो सिद्धांत आहे कुठला? उपयोगितेचा जो सिद्धांत आहे, युटिलिटीचा जो लॉ आहे, तो त्याच्यावर अवलंबून आहे. Cardinal measurement, the law assumptions that utility can be expressed cardinal, so it can be added, compared and presented through the schedule in the reality. Cardinal measurement of utility is not possible because utility is a psychological concept. बरोबर आहे, आपल्या मानसिकतेवरती अवलंबून असतं. उपयोगितामध्ये संख्या मोजता येत नाही. आपल्याला एखाद्या वस्तूचा किती उपयोग झाला हे आपण सांगू शकतो का? नाही. एवढा 1 किलो उपयोग झाला, 2 किलो उपयोग झाला, 3 किलो उपयोग झाला असं आपण बोलू शकत नाही, बरं ना? म्हणजे त्याचं मेजरमेंट नाही आहे. आपण समजा, पण ही मेजरमेंट आपल्याला एखाद्या कोष्टकाद्वारे, मगाशी मी तुम्हाला गेल्या वेळेस आपण सांगितलेलं होतं, एक कोष्टक मी तुम्हाला टेबल दाखवलेलं होतं. त्या टेबलनुसार आपण ते नंतर पण बघणार आहोत, तो वाद नाही आहे. परंतु टेबलमध्ये तुमच्याजवळ जर पुस्तकं असतील तर त्या टेबलनुसार 1 ग्लास पाणी किंवा 1 नग आंबा किंवा 1 नग कोणत्याही प्रकारचं 1 नग 2 नग त्याच्यातून मिळालेलं समाधान, युटिलिटी, सॅटिस्फॅक्शन, हे तुम्हाला किती उपयोगात येतं हे त्याच्यामधून कळत असतं आपल्याला, बरोबर आहे? साधारणपणे एकाच वस्तूची किंमत केली जाते किंवा एखाद्या गोष्टीचंच मोजमाप केलं जातं. एखाद्या गोष्टीचंच काय केलं जातं? मोजमाप केलं जातं. देन indivisible good. The law is not applicable to indivisible and bulky goods like a refrigerator, car, TV, sets, etc. which is normally purchase a single one unit at a time. बरोबर आहे ना? बघा, रोजच्या रोज जे व्यवहारामध्ये आपण वस्तू वापरतो ना, त्याच्याबद्दल हे आपण मोजतो. पण दूरदर्शन, फ्रीज म्हणजे आपला TV संच, फ्रीज वगैरे हे आपण एकदाच घेतो. आपण ज्यावेळेस मोबाईल घेतल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, तो मोबाईल तुम्ही ॲटलिस्ट 4-5 वर्ष तरी वापरता. तोपर्यंत त्याची गरज नसते. तुम्ही नवीन घेतल्यावरती नव्या नवरीचे 4 दिवस त्याच्या प्रकारे त्याचे सगळे फंक्शन्स हाताळता. पण एक
आठवड्या झाल्यानंतर किंवा एक 15 दिवस झाल्यानंतर किंवा एक महिना झाल्यानंतर बघा, एक मेजरमेंट आलं, एक आठवडा, एक महिना, एक दिवस, असं एक एक मेजरमेंट झाल्यानंतर काय होतं की तुम्ही त्याचं मोजमाप करता, बरोबर ना. त्याची तुमची गरज जी असते ना, तुमचं सॅटिस्फॅक्शन असतं ते संपतं. तसं प्रत्येक गोष्टीला अंत आहे, तसं तुमचं सॅटिस्फॅक्शन सुद्धा काय होतं, संपतं. तसंच तिथे काय दिलं तुम्हाला, कार्डिनल मेजर म्हणजे काय, काही अवजड वस्तूसाठी लागू पडत नाही ही विभाज्यता. साधारणपणे या वस्तूची खरेदी एकाच वेळेस केली जाते, त्यामुळे या उपयोगितेची तुलना याच्याशी कंपॅरिझन अशक्य असते. इट्स नॉट पॉसिबल. Constant marginal utility of money. The law assumes that MU of each unit of money remains constant. However, critics argue that MU of money differs from person to person. It is influenced by change in price, stock or money, etc. बघा, पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. आपण असं गृहीत धरतो की प्रत्येक पैशाच्या एकाकी सीमांत उपयोगिता स्थिर आहे, बरं ना. ही आपली गरजेनुसार बदलते. तुम्हाला गरज असेल तर तो पैसा लागतो, गरज नसेल तर तो पैसा लागणार आहे का, नाही, बरोबर आहे. तसेच या किमतीमधला बदल पैशाचा साठा याच्यामुळे प्रभावित होत असतो. याच्यामुळे काय होत असतो, प्रभावित होत असतो. एक गरज, सो इट इज अ नीड. 1 मिनिट. A single want, the law restricted to the satisfaction of single want, a point of time, whenever reality of man has to satisfy many wants a point of time. एक वास्तविक पाहता एका वेळेस आपण एकच गरज पूर्ण करू शकतो, बरोबर ना. आणि याचं समाधान जे असतं मर्यादित असतं. ज्यावेळेस तुम्ही एक गरज करतो ना, एक गरज, ज्यावेळेस तुम्ही एकच गरज भागवत असता तेव्हा त्याचं समाधान जे असतं ते मर्यादित स्वरूपाचं असतं. देन एकाच वेळी अनेक गरजा पूर्ण करून समाधान मिळवता येतं एकाच वेळी. आता समजा तुम्ही मार्केटमध्ये गेलात, यू आर गोइंग टू मार्केट, बरोबर ना. मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण काय एकच वस्तू आणतो का रे, नाही, बरोबर आहे, एकच वस्तू आणत नाही. त्याच्याबरोबर भाजी आणतो, त्याच्याबरोबर काहीतरी मसाल्याचं सामान आणतो, त्याबरोबर दुकानात जातो, दुकानातून ब्रेड वगैरे याच्या सगळ्या गोष्टी घेऊन येतो. आपल्याला ज्या ज्या पाहिजेत, निडी वॉन्ट ज्या आहेत आपल्याला, त्या आपण घेऊन येतो. घेऊन आल्यानंतर काय होतं की तुमचं समाधान हे डिवाइड होतं. ही गोष्ट आपल्याला मिळाली, ती गोष्ट आपल्याला मिळाली. जी गोष्ट तुम्हाला आणायची असते आणि जी गोष्ट मिळत नाही बाजारामध्ये, तुम्ही काय करता, फिरता, बरं ना. फिरता आणि ती गोष्ट मिळालीच नाही तर तुम्ही थोडंसं डिससॅटिस्फाईड होता, म्हणजे तुम्ही थोडंसं असमाधानी होता. पण त्या सगळ्या गोष्टी जर मिळाल्या तर तुम्ही समाधानी परत येता. पण ते समाधान जे असतं, जे सॅटिस्फॅक्शन असतं ते डिवाइड झालेलं असतं. ऑल ऑफ दिस सॅटिस्फाईड डिवाइड झालेलं असतं. बट समजा आपल्याला घरात टी व्ही आणायचा आहे, बरं ना. आपण काय जातो, टी व्हीच्या दुकानात जातो आणि फक्त टी व्ही घेऊन येतो. त्यावेळेस जे समाधान असतं ना ते परमोच्च असतं. परमोच्च असतं म्हणजे काय, त्यावेळेस आपल्याला जे समाधान वाटतं ते फक्त टी व्हीच्या बाबतीत असतं. आणि सगळं समाधान एका ठिकाणी कॉन्स्टंट होतं, एका ठिकाणी स्थिर होतं. आणि एकाच ठिकाणी स्थिर झाल्यामुळे आपल्याला ते समाधानाचा उपयोग जास्त होतो. तिथे तुमची युटिलिटी इन्क्रीज झाली. पण जेव्हा भाजी मार्केटमध्ये जातात तेव्हा भाजी मार्केटमध्ये झाल्यानंतर तुमची युटिलिटी जी असते, तुमचं सॅटिस्फॅक्शन असतं ते काय होतं, डिवाइड होतं. ते काय होतं, तुमचं डिवाइड होतं, बरोबर आहे. आता सिग्निफिकन्स ऑफ द लॉ, दस इन स्पाइट क्रिटिसिझम्स लॉ ऑफ डिमिनिशिंग in spite of the criticism, the law of diminishing marginal utility is a very popular and an important law in economy because of its universal application. बघा, ज्यावेळेस जरी ह्या टीका होत जरी असल्या, जरी या घटत्या सीमांत उपयोगितेवर टीका जरी होत असल्या तरी हा सिद्धांत हा सर्वत्र वापरला जातो. त्यामुळे अर्थशास्त्रामध्ये याला फार महत्त्व आहे. सर्वत्र वापरला जातो. बघा ना, प्रत्येक कन्झ्युमर, इच अँड एव्हरी कन्झ्युमर्स, आपण म्हटल्यावर ग्राहकच आहोत ना. आपण काही ना काहीतरी खरेदी करायला जातो आणि काहीतरी विकत घेतोच, काहीतरी विकत देतो, काहीतरी विकत घेतो. सो यू हॅव अ कन्झ्युमर्स. त्यामुळे हा जो सिद्धांत आहे ह्याला अर्थशास्त्रामध्ये फार इम्पॉर्टन्स आहे, महत्त्व आहे. युजफुलनेस of the consumers, this law creates
अवेअरनेस अमॉंग द कन्झ्युमर्स टू ऑब्टेन अ मॅक्झिमम युटिलिटी फ्रॉम द लिमिटेड. मर्यादित साधनामुळे महत्तम उपयोगिता प्राप्त करण्यासाठी वस्तूच्या उपभोगामध्ये काय असतं, आपण जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. हा जो वस्तूचा उपभोग असतो याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. सो सेकंड, useful of the government. The law is useful to government in farming various policies such as a progressive tax policy, trade policy, pricing policy, etc. बघा, शासनाला पैसा जो मिळतो हा विविध करामधून मिळतो, विविध टॅक्सेसमधून मिळतो. आता याच्यासाठी मात्र शासनासाठी ह्या ज्या योजना असतात, या ज्या पॉलिसीज ज्या शासन राबवत असतं त्या फार फायदेशीर ठरतं. प्राप्तिशील प्रगतशील कर धोरण, किमतींचं धोरण, व्यापार धोरण, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या ठरतात. बेसिस ऑफ द पॅराडॉक्स ऑफ व्हॅल्यूज. द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी हेल्प अस टू अंडरस्टँड द पॅराडॉक्स ऑफ व्हॅल्यू. It includes a goods that have more value in use and zero or less value in the exchange, such as air, water, sunshine, etc., as well as goods that have more value in exchange and less value in use, such as gold, diamonds, etc. बघा, एक याचं एक मूल्य आणि विनिमय करत असताना आपण दाखवून दिलं की आपल्याला गरजेचं काय आहे रे. बघा बघा, नीट लक्ष द्या. पाणी, हवा, सूर्यप्रकाश. पाणी, हवा, सूर्यप्रकाश या घटकाचं मूल्य फार कमी असतं. पाण्याचं बिल भरता, सूर्यप्रकाशाचं बिल भरत नाही, बरोबर आहे. हवेचं बिल भरता, हवा मिळते त्याचं नाही. पण सोनं, बरं ना, हिरे, या ज्या वस्तू आहेत या आपण फार कमी वापरतो. रोजच्या रोज वापरतो का? नाही, कमी वापरतो. बरंच असतं आपल्याकडे, असतात ना सोने नाणे, पण आपण ते कधी वापरतो, कुठेतरी लग्नाला, कुठेतरी फंक्शनला जाताना. रोज वापरत नाहीत. काही गोष्टी आहेत ना रोज वापरत नाहीत, असतं अंगावर, असतं थोडंफार असतं. मग हे जे वापरतो आपण, बरं ना, हे काय असतं, याचा विनिमय फार कमी असतो, तरीसुद्धा ते महागडं असतं. आणि जे निडी असतं आपल्याला, हवा, पाणी, सूर्यप्रकाश, त्याचं मूल्य फार बाजारात बघा कमी असतं. बाजारात म्हणजे ते काय विकलं जात नाही, पाणी हे फक्त विकलं जातं, पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ह्याचं मूल्य फार कमी असतं, बरोबर आहे. देन बेसिस ऑफ लॉ ऑफ डिमांड. द लॉ ऑफ डिमांड इज अ बेस्ड ऑन द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. According to the law demand, the quantity of demand of good raise with a fall in price and fall with the increase in the price. When a consumer purchases more and more units of goods, is a marginal utility steady declines. Hence, we would buy additional units of the commodity only a lower price. बघा, मागणीचा सिद्धांत हा घटत्या सिद्धांत सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित आहे. वस्तूची किंमत कमी झाली तर वस्तूची मागणी वाढते, वस्तूची किंमत जास्त झाली तर वस्तूची मागणी कमी होते. जेव्हा वस्तूच्या नगसंख्येची अधिकाधिक खरेदी उपभोक्त्याकडून केली जाते, उपभोक्त्याकडून काय केलं जाते, केली जाते, तेव्हा ही उपयोगिता क्रमशः घटत जाते. फक्त कमी किमतीलाच वस्तूची जास्त नगसंख्या खरेदी केली जाते. फक्त काय केलं तर कमी किमतीला वस्तू ज्या मिळतात, बरं ना, या जास्त घेतल्या जातात. उदाहरणार्थ आपण मार्केटमध्ये भाजी घ्यायला जातो, भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्ही एकाच वेळेस एकच भाजी आणता काय रे, नाही 4-5 आणता, कारण त्याची वस्तूची किंमत कमी असते. 20 रुपये जुडी, 10 रुपये जुडी, 15 रुपये जुडे, 20 रुपये किलो, 40 रुपये किलो, 30 रुपये किलो, हे कमी असतं. पण एखादी महागडी वस्तू असते ती जर मार्केटमध्ये जर आपण घ्यायला गेलो तर ही फार आपण कमी याच्यामध्ये घेतो, म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये घेत असतो. ओके ओके, आपल्याला इथेच थांबायचं आहे कारण दुसरा धडा तुमचा संपलेला आहे. याच्या पुढचा जो टॉपिक आहे तो थोडासा गणितीय आहे, अर्थमॅटिक आहे, त्यामुळे तो आपल्याला एक्सप्लेन करायचा नाही. मोस्ट ऑफ तो जो टॉपिक आहे तो बऱ्याचशा परीक्षांना विचारलेलाच नाही आहे, त्यामुळे तो आपण सोडून देतो आणि तो एवढा महत्त्वाचा नाही आहे. दुसरी गोष्ट, आता आपण या धड्यामधलं 2 तक्ते, 2 टेबल आपण तुम्हाला एक्सप्लेन करणार आहोत. ओके, त्यामुळे मी आता हा जो व्हिडिओ आहे, जो असा फेस टू फेस बोलण्याचा व्हिडिओ आहे, हा मी तुम्हाला इथेच थांबवतो आहे आणि पुढच्या वेळेस आपण तिसरा धडा चालू करणार आहोत. पण त्याच्यानंतर तुम्हाला याच्या पुढचा जो व्हिडिओ पाठवला जाणार तो मी एक्सप्लेन केलेला असेल, कशा पद्धतीत तुमचे
रिलेशन बिटवीन टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी असते त्याचा. आणि दुसरा असणार आहे तुमचा म्हणजे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता याच्यातला संबंध. आणि दुसरा दाखवणार आहे ग्राफ तुम्हाला, तो आपण कोणता दाखवणार आहे, मार्जिनल युटिलिटी. ओके, एकत्रच फक्त मार्जिनल युटिलिटी. ॲक्च्युली तो याच्यातच आपण दाखवतोय, फक्त तो वेगळा काढताना तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने काढायला लागतो. ओके, त्यामुळे तोही तुम्हाला दाखवेन. हां, इथे मी हा व्हिडिओ थांबवतोय आणि पुढचा अजून एक व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला तो पण पाठवतोय, ज्याच्यामध्ये काय असेल, इकॉनॉमिक्सचं रिलेशन बिटवीन MU अँड TU. ओके.